की औरंगजेबाचा थोरला भाऊ होता, तो राज्यावर येणार अशी व्यवस्था शहाजहाननी करून ठेवलेली होती. त्याचं नाव होतं दारा शुको. दाराला काही हिंदू लोकांच्याबद्दल त्याला मुळीच तिरस्कार नव्हता दाराला. उलट तो मुसलमान आणि की ते हिंदू लोकांना आणून त्यांचे वादविवाद घडवून आणायचे. त्यानं स्वतः एक ग्रंथ रचला, त्याचं नाव आहे मजमू अल बहरीन. बहर म्हणजे समुद्र, आणि समुद्र संगम म्हणजे दोन संस्कृतींचा संगम असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं आणि त्याला नाव दिलं अल्लोपनिषद असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एक शेख सरमद या नावाचा त्याचा एक गुरु होता. या सरमदच्या बरोबर तो नेहमी वाटाघाटी करायचा. या सरमदचं सुद्धा मुंडकं औरंगजेबानेच उडवलं तिथं. गुरु तेग बहादुरांचं जसं मस्तक औरंगजेबाने उडवलं तसंच या सरमदाचं मस्तक त्याने उडवलं. पण सामूगडला लढाई झाली की गादीवर आता कोण येणार, कोण बसणार. त्यामुळे दारा शिकोव आणि औरंगजेब यांची लढाई हे सामूगडला झाली. मुराद बक्ष म्हणून त्याचा भाऊ होता. औरंगजेबाने त्याला सांगितलं की आपण ही लढाई मारली की मीच तुला बादशाह करणार, बादशाह तूच आहेस हे सगळ्या, असं म्हणून ही लढाई त्यांनी मारली. दारा पळून गेला, पण दारा स्वतःच्याच लोकांच्या इथं सापडला. मलिक जीवन नावाचा माणूस होता. तुम्ही कधी भक्कर आणि सक्कर नावाचे किल्ले वगैरे ऐकलेत पाकिस्तानमधले? आत्ता पाकिस्तानमध्ये आहेत ते, त्यावेळेला आपल्याचकडे होते सगळे. पण तिथं जीवन मलिकनं त्याला पकडला आणि दारा शुकोला औरंगजेबाच्याकडे आणून सोडला त्यांनी दिल्लीत.